जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा-टीईटी परीक्षेचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे। या परीक्षेचा फॉर्म स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे भरायचा आहे बिनचूक पद्धतीने त्याचा हा व्हिडिओ आपण डेमो म्हणून तुमच्या समोर सादर करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय जास्त महत्त्वाचा आहे। तुमच्या मनामधल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बारकाईने पाहत नाही, तुमच्या सगळ्या शंका दूर होत नाही, तोपर्यंत प्रत्यक्षामध्ये फॉर्म भरू नका। जेणेकरून आपण फॉर्म भरून येतो, चुका होतात, परत आपल्याला फॉर्म भरावा लागतं। ती पद्धत होऊ नये, ती अवस्था होऊ नये म्हणून हा जो व्हिडिओ आहे एकतर जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करा आणि याचा प्रत्येक पॉइंट समजून घ्या, जेणेकरून आपला फॉर्म अचूक असेल। कारण काय होतं की आज फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पास होतो परीक्षा आणि आपल्याला प्रमाणपत्र घेण्याकरिता प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जावं लागतं, त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी आपल्याला ते प्रमाणपत्र देतच नाही, कारण आपली इन्फॉर्मेशन बरोबर नव्हती। तर अशी आपली अवस्था होऊ नये म्हणून हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। याला सुरुवातीलाच एकदा लाईक करा, कारण मेहनत भरपूर लागते आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी, आणि इतर उमेदवारांपर्यंत याला शेअर करून द्यायला देखील विसरू नका। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का मार्गदर्शकाची आवश्यकता असेल की यार टीईटीची परीक्षा मला 100% या एका झटक्यामध्ये पास करून दाखवायची असेल, तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाईन बॅच। ही महाराष्ट्रामधली सध्याच्या घडीची सर्वोत्तम अशा प्रकारची बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला महा-टीईटीचा पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याच्याकरिता जेवढे विषय असतात ते सगळ्या विषयांचे डेली लाईव्ह सेशन्स घेतले जातात। रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण अवेलेबल आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी सध्या धुमाकूळ घालत आहे अशी सर्वोत्तम अशा प्रकारची टीम तुमच्याकरिता रात्रंदिवस मेहनत घेत आहे। या लोकांचं जर आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण या ठिकाणी प्ले स्टोर वर जाऊन मास्टर टीचर नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता। तुम्हाला यशाची हमी आहे, कारण टेट परीक्षेमध्ये याच टीमने जे आहे आपला झेंडा रोवलेला आहे। आता पाळी आलेली आहे महा-टीईटीची। तुम्ही मराठी माध्यमाचे उमेदवार असाल, उर्दू माध्यमाचे उमेदवार असाल किंवा इंग्लिश मीडियमचे उमेदवार असाल, तुमच्याकरिता अवेलेबल आहेत तुमच्या मीडियमच्या सगळ्या बॅचेस। यामध्ये जे आहे सीटीईटीची कॉम्बो बॅच देखील आहे, तुम्ही ऍप मध्ये एकदा जाऊन चेक करून घेऊ शकता। चला आता मी तुमचा जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट घेऊन जाणार आहे आपल्या मूळ मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, फॉर्म भरत असताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा लॉग इन करायचं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटला। लॉग इन केल्यानंतर इथे बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे वेब लिंक वर क्लिक करायचं आहे आपल्याला। ही वेब लिंक क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे अशा प्रकारचं इंटरफेस आलेला आहे। इथे जर का तुम्हाला दिसत असेल उमेदवाराची नवीन नोंदणी, त्यावर आपल्याला एकदा क्लिक करून द्यायचं आहे। त्यावर एकदा असं क्लिक केलं की या ठिकाणी बघा आपल्या समोर अशा प्रकारची विंडो ओपन झालेली आहे। इथे सांगितलेलं आहे त्याने युजर नेम, ठीक आहे, त्या युजर नेमच्या साठी जे आहे पासवर्ड आणि पासवर्डचं कन्फर्मेशन, म्हणजे काय करायचं आहे स्वतःचं नाव एकदा या ठिकाणी टाईप करून घ्यायचं युजर नेम म्हणून, एक पासवर्ड ठेवायचा। पासवर्ड थोडासा कॉम्प्लिकेटेड ठेवा, परंतु ते कुठेतरी लिहून ठेवा आणि तोच पासवर्ड इथे कन्फर्म टाकून द्या। त्यानंतर बघा उमेदवाराचं नाव, आता उमेदवाराचं नाव टाकत असताना फार जण जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मेजर मिस्टेक्स करतात। आपल्या हातून मिस्टेक होऊ नये म्हणून काय आहे बारकाईने वाचा। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एसएससी या सर्टिफिकेट वरून जे आहे कॅन्डिडेटला नाव लिहायचं आहे ऍज पर सर्टिफिकेट। बघा सर्टिफिकेट तुम्हाला जे आहे अशा प्रकारे हातात घ्यायचं। हातात घेतल्याच्या नंतर इथे जे पहिलं नाव आहे त्याच्यावरती जे नाव असेल ते नाव लिहा। आता काही जणांचं नाव जे आहे काही सरनेम सुरुवातीला राहतं, काही जणांचं नाव सुरुवातीला राहतं। माझी अशी इच्छा आहे जे काही असेल, सरनेम असेल तर सरनेम इथं टाकून द्या, ठीक आहे। इथे जे काही मधलं नाव आहे ते टाका, इथे आडनाव आहे ते टाकून द्या, म्हणजे या पद्धतीने तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं काय आहे, आपला मोबाईल नंबर इथे आपल्याला टाकावा लागेल। मोबाईल नंबर जो की चालू स्थितीमध्ये आहे, सद्य स्थितीमध्ये आहे, आणि इथे ईमेल आयडी देखील टाकायचा। बघा इथे स्टार म्हणून तुम्हाला दिसत असेल, स्टारचा अर्थ आहे कंपल्सरी, कारण इकडे जे आहे तुम्हाला तो मेल पाठवतो, ओटीपी पाठवतो, इकडे मोबाईल नंबरला देखील ओटीपी पाठवतो। आणि त्याच्यानंतर हे एवढं टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं आहे। ओटीपी पाठवावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरला आणि इथे जो मेल आयडी आहे त्या मेल आयडीला एक ओटीपी येणार आहे, तो ओटीपी इथे टाकायचा आणि सबमिट करायचं। त्यानंतर आपण जे आहे या पेजवर येतो। इथे बघा काही पॉइंट आहेत, अर्जावरील माहिती भरा, परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा आणि आक्षेप नोंदवा, किंवा या ठिकाणी मुखपृष्ठ अर्जावरील माहिती भरा। आता आपल्याला पुढच्या स्टेपला जायचं आहे अर्जावरील माहिती भरण्याकरिता। आता आपण काय करायचं आहे, या ठिकाणी बघा अर्जावरील माहिती या ठिकाणी भरायची। आता ज्या नावाने आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑलरेडी ते नाव या ठिकाणी येऊन गेलेलं आहे। आता इथे फक्त ना कंपल्सरी मध्ये आपल्याला आईचं नाव लिहायचं आहे।
ठीक आहे, आईचं नाव लिहायचं आहे. तर आईचं नाव इथे आपल्याला आपल्या 10वीच्या सनदवर जे आहे तेच लिहून टाकायचं. आता इथे एक प्रॉब्लेम असा होतो की आईच्या नावामध्ये समजा जर का स्पेस असेल, जसं की रमाबाई, तर रमा आणि बाईमध्ये जर स्पेस असेल तर ते घेत नाही, सिंगल नाव टाकून द्यायचं या ठिकाणी. याच्यामध्ये थोडंफार मिस्टेक जरी राहिली ते आईच्या नावाकडे तिकडे तेवढंच कोणी लक्ष देत नाही. आता या ठिकाणी प्रश्न आहे की नावात बदल आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. बघा, नो केलं तर बाकी डायरेक्टली काहीच येत नाही. या ठिकाणी जर का समजा आपण नावात बदल आहे येस केलं, उदाहरणार्थ ज्या महिलांची लग्न वगैरे झालेली असतील तर त्यांनी जर का येस केलं तर मग इथे त्यांना जे आहे आपलं पहिलं नाव, वडिलांचं किंवा पतीचं नाव आणि आडनाव असं या ठिकाणी टाईप करावं लागतं. नावात बदलाचं रिझन इथे, आणि नावात बदलाचं जे काही रिझन आहे, मॅरेज असेल किंवा बाकी ज्या काही गोष्टी आहे, धर्म परिवर्तन वगैरे जे काही आहे ते लिहायचं आहे. आणि नावात बदल केल्याचा जो पुरावा आहे, गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट किंवा याच्या व्यतिरिक्त ॲफिडेव्हिट असेल तेही चालतं, इथे ऑर्डरमध्ये आपण टाकून देऊ शकतो या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर आपण उमेदवारानं भरलेली ही जी अतिरिक्त माहिती आहे ती ऑलरेडी या ठिकाणी दिलेली आहे. आपला मेल आयडी आणि मोबाईल नंबर इथे ऑटोमॅटिकली आलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. लक्षात घ्या, डेट ऑफ बर्थ आपल्याला आपल्या 10वीच्या सनदवर जी आहे ती टाकावी लागणार आहे, कारण तीच आपल्याला या ठिकाणी कन्फर्म गृहीत धरली जाते नोकरीसाठी. त्याच्यामुळे तिथून आपल्याला जे आहे जन्मतारीख घ्यायची. त्यानंतर आपला जो आधार नंबर आहे तो व्यवस्थितपणाने टाकायचा. आधार एनरोलमेंट असेल तर एनरोलमेंट पण चालतं. आणि आपलं जे लिंग आहे ते व्यवस्थितपणाने या ठिकाणी चेक करून घ्यायचं, कारण बऱ्याच जणांनी जे आहे असं स्क्रोल करून आपलं लिंग चुकवलेलं राहतं. तसं लिंग चुकता कामा नये. मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, ट्रान्सजेंडरचंही ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहे. त्या पद्धतीने करायचं. त्यानंतर बघा, महत्वाचं आहे हा एक कॉलम इथे आहे जातीचा प्रवर्ग. आता जातीच्या प्रवर्गाला जर का आपण सिलेक्ट केलं तर एवढ्या जातीच्या प्रवर्गाला आपल्याला या ठिकाणी पाहता येते. जनरल आहे, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, ओबीसी, एसबीसी, एनटीडी, एनटीसी, एनटीबी, व्हीजे, एसटी, एससी. आता समजा जनरल जर टाईप केलं पुढे काहीच येणार नाही. दुसरं समजा मी ईडब्ल्यूएस जर का टाईप केलं तर बघा, ईडब्ल्यूएस किंवा कोणत्याही जातीचं प्रमाणपत्र, कोणती कॅटेगरी सिलेक्ट केली तर इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर आपल्याला विचारतो आहे. आणि सर्टिफिकेट इश्यू झाल्याची डेट आपल्याला कंपल्सरी द्यावी लागते आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे याचा अर्थ काय आहे, आजच्या तारखेला आपल्याकडे हे सर्टिफिकेट असायला पाहिजे. ठीक आहे, हा एक मुद्दा आहे. हे व्यवस्थितपणाने पाहून घ्यायचं आहे. आणि हे सगळं टाकल्याच्या नंतर माहिती आपण पुटअप केल्याच्या नंतर इथे सेव्ह अँड नेक्स्ट आहे, यावर क्लिक करायचं आपल्याला. हा, सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर ना अशा प्रकारचं पेज आपल्या समोर येतं. इथे येते आहे वैयक्तिक माहिती. आता वैयक्तिक माहितीमध्ये काय करायचं आहे, हे बघा, हे कायमस्वरूपी ऍड्रेस आहे आणि इथे आहे पत्र व्यवहाराचा पत्ता. तर आपल्याला या ठिकाणी काय करून घ्यायचं आहे, इथे आपला सर्वे नंबर वगैरे बाकीच्या गोष्टी, गाव किंवा शहर, आपला जिल्हा या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. इथे जिल्ह्याची पूर्ण यादी येते, आपला जिल्हा निवडून टाकायचा. इतर जिल्हा असेल तर तो आपला या ठिकाणी, जर तहसील काही असेल, तालुका असेल तर तो तालुका लिहायचा. राज्य या ठिकाणी ऑटोमॅटिकली येईल, जर जिल्हा आपला निवडला तर इथे पिनकोड टाकायचा. आणि हाच ऍड्रेस आपल्याला जे आहे या ठिकाणी समजा आपण सेम असं करून टाकलं तर ऑटोमॅटिकली भरल्या जातं. म्हणजे कायमस्वरूपी पत्ता आणि पत्र व्यवहाराचा पत्ता सेम असेल तर सेम, नसेल असेल तर मग आपल्याला हे चेंज करून घेता येतं. आणि हे एवढं केल्याच्या नंतर जे आहे आपल्याला परत एकदा सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करून घ्यायचं आहे. हा, आता सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपण गेल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, आता शैक्षणिक माहिती आपल्याला भरण्यासाठी इथे कॉलम आलेला आहे. आता शैक्षणिक माहितीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एसएससीच्या संदर्भामध्ये विचारलेला आहे सर्टिफिकेट क्रमांक. एसएससीचं सर्टिफिकेट घ्यायचं, त्याचा जो क्रमांक आहे तो या ठिकाणी लिहायचा, त्याचा सीट नंबर लिहायचा 10वीचा, आणि बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव लिहायचं. जसं की एसएससी बोर्ड असेल त्याला आपण स्टेट बोर्ड देखील म्हणतो. ठीक आहे, स्टेट बोर्ड जे काही आहे ते आपण लिहायचं. कोणीचं सीबीएसई बोर्ड असेल, जे काही असेल ते. त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचं वर्ष त्याच्यावरतीच मेन्शन असतं. त्यानंतर मिळालेले मार्क्स आणि किती पैकी मार्क मिळालेले आहेत ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. हे झालं 10वीचं. सेम टू सेम जे आहे, जर आपली 12वी झाली असेल तर मग आपल्याला इथे टिक करायचं. बरेच जण जे आहे 12वी न करता पुढे डायरेक्टली शिकलेले राहतात, तर त्यांच्याकरिता ही जी विंडो आहे ती स्किप केली जाते. परंतु ज्यांची 12वी झालेली आहे त्यांना इथे क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा त्याने 12वीचं जे काही प्रमाणपत्राचा क्रमांक आहे तो लिहायचा, बैठक क्रमांक लिहायचं, त्यांचं जे काही स्टेट बोर्ड आहे ते स्टेट बोर्ड लिहायचं, जे काही बोर्ड असेल. ठीक आहे, मी ते उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, स्टेट बोर्ड लिहा. ठीक आहे, उत्तीर्ण झाल्याचं वर्ष, मिळालेले मार्क, किती पैकी, इथे मॅन्युअली टाईप करून घ्यायचं. आणि हे एवढं टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे बघा, इथे पुढे जर उमेदवार शैक्षणिक पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर उमेदवाराने मागील वर्षीच्या पदवी जे शिक्षणाची माहिती आहे ती भरायची. आता जे ॲपियर असलेले उमेदवार आहे ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला किंवा डीएडच्या फायनल इयरला किंवा बीएडच्या फायनल इयरला, त्यांनी मागच्या वर्षीचे मार्क्स या ठिकाणी भरायचे आहे.
बघा इथे ग्रॅज्युएशनची माहिती आपल्याला विचारण्यात आलेली आहे. आता ग्रॅज्युएशन मध्ये इथे सांगितलं जाणार पदवीची माहिती. आता आपल्याकडे पदवी असेल, जर झालेली असेल तर इथे टिक करा, अन्यथा ही विंडो सोडून तुम्ही पुढे जाऊ शकता. झालेली आहे का? येस. झालं असेल तर मग काय करायचं, पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे नाव. आता इथे नाव जर का आपण बघितलं, सिलेक्ट केलं, BA, BCom, BSc, इंटिग्रेटेड कोर्स किंवा अदर, जे काही आपलं झालेलं आहे, ज्यांचं BA झाले त्यांनी BA घ्या, BSc झाली BSc घ्या. आता BSc मग तिथं तुम्हाला पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे जे काही नाव आहे ग्रॅज्युएशनचे तिथं ऑटोमॅटिकली आलंय. निकाल कधी लागला, निकाल लागला म्हणजे तुम्ही पास आहात की फायनल इयर आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी फर्स्ट इयर वाल्यांना चान्स नाही, फर्स्ट इयर वाल्यांना चान्स नाही, फायनल इयर वाल्यांना चान्स आहे. एकतर फायनल इयर लिहा किंवा पास असाल तर पास लिहा. बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव इथं आपल्याला मॅन्युअली टाईप करायचं आहे. जे काही असेल, SRT असेल, यशवंतराव चव्हाण असेल, जे काही असेल ते आपल्याला टाईप करायचं. इथे मिळालेले मार्क आणि किती पैकी मार्क मिळाले ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यासोबतच जे आहे पदव्युत्तर पदवी जर आपल्याकडे असेल, म्हणजे या ठिकाणी जे आहे PG जर असेल तर PGचंही सेम आहे. इथे जर असेल तर टिक करा, अन्यथा टिक न करता पुढे चालत राहा. इथे आपल्याला मग सिलेक्ट करायचं, MA आहे, MCom आहे, MSc आहे किंवा अदर आहे, जे काही असेल ते. MA आहे मग MA लिहिलंय तर इथं आपल्याला या ठिकाणी जे आहे निकाल पास, त्याच्यानंतर बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव, इथे मिळालेले मार्क आणि एकूण मार्क हे भरायचे. जे काही आपल्याकडे एज्युकेशन असेल, क्वालिफिकेशन असेल ते भरायचं, हे नसेल सोडून द्यायचं आणि पुढे चालायचं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे व्यावसायिक अर्हता. आता लक्षात घ्या, व्यावसायिक अर्हता म्हणजे आपण व्यवसाय करतो आहोत शिक्षकांचा, म्हणून DED किंवा BEd, BPEd यांना आपण व्यावसायिक अर्हता समजतो. आता त्यांनी काय सांगितलं, जर उमेदवार व्यावसायिक पदविका शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिक्षक असेल तर उमेदवाराने मागील वर्षीच्या पदविका शिक्षणाची माहिती भरायची आहे. ठीक आहे. आता व्यावसायिक पदविका 1ली ते 5वी करिता, ठीक आहे. याच्यावरती आपण या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. आता इथे आपण सिलेक्ट करतोय 1ली ते 5वी साठी काय काय येतंय लक्षात घ्या. हे बघा, DTED आहे, DLED आहे, DED आहे किंवा अदर आहे. आता याचं जे काही नाव आहे, आपलं जे काही DEDचं सर्टिफिकेट आहे ना, ते असं बघा, त्याच्यावर जे नाव असेल ते टाका. आणि इव्हन थोडंसं चुकलं जरी काळजी करू नका, DEDचा DTED केलं किंवा DLEDचा DED केलं तरी देखील चालतं, ते एकच आहे. समजा आपण इथं DTED केलं, DTED केल्याच्या नंतर पदविकेचं नाव तर तेच आलं. निकाल लागलाय का, फायनल इयरला आहात की पास आहात, पास आहात, ठीक आहे, असं आपण केलं. या ठिकाणी पदविका, बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव. आता हे परीक्षा परिषद घेते, DED ची जी परीक्षा आहे ती परीक्षा परिषद घेऊन टाकते. त्या ठिकाणी जे आहे उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष, इथे आपल्याला या ठिकाणी जे आहे मॅन्युअली इथे विंडो येते आहे, एक कॅलेंडर येतो आहे, याच्यावरून सिलेक्ट करून घ्यायचं. हे 2024ला एप्रिलमध्ये पास झालं असं जनरली आपण सांगतोय. आता इथे त्याच्यामध्ये DEDला मिळालेले एकूण गुण, इथे मिळालेले आपल्याला प्राप्त असलेले गुण, इथे एकूण गुण किती होते त्याची टक्केवारी किंवा पर्सेंटाईल असेल तर पर्सेंटाईल ते इथे या ठिकाणी टाईप करायचं. त्याचं सर्टिफिकेटचं क्रमांक इथे लिहायचा आहे. हा सर्टिफिकेटचा क्रमांक पाहून लिहा, बारकाईने लिहा, एखादाही डिजिट या ठिकाणी चुकता कामा नये, ही एक गोष्ट महत्वाची आहे. आता व्यावसायिक पदविका जर का असेल, समजा आपण 6वी ते 8वी साठी अपियर होत असाल, हाय बघा, आता इथे ना ही बाय डिफॉल्ट विंडो क्लोज दिसते आपल्याला, ठीक आहे. आता हे समजा जर का हिला ऑन करायचं असेल, आता आपण पेपर 1 साठी भरलाय, पेपर 2 साठी जर भरायचं असेल तर मग याला आपल्याला ऑन करण्यासाठी इथे व्यावसायिक पदवी शिक्षण 6वी ते 8वीला इथे आपल्याला क्लिक करावं लागेल, ठीक आहे. इथे क्लिक करावं लागेल. इथे क्लिक केल्याच्या नंतर हे बघा 6वी ते 8वी साठी काय काय चालतं हे बघा, इथे हे दिसतंय. यस, हे बघा, BEd आहे, BPEd आहे, इंटिग्रेटेड आहे किंवा अदर आहे. आता याच्यामध्ये DED पण चालून जातं, कारण DED आपण तिकडे 1 ते 5 ला ऑलरेडी लावलेला आहे. इथे आपण असं गृहीत धरूया की बाबा BEd आहे, ठीक आहे. BEd असेल तर मग BEdचा निकाल लागला का फायनल इयरला अपियर आहे ते आपल्याला विचारेल. इथे आपण असं टाकून देऊया की पास आहे, ठीक आहे. इथे बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव जे काय आहे, पदवी उत्तीर्ण झाल्याचा महिना, इथे ह्या कॅलेंडर ओपन होणार आहे, इथून आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो, ठीक आहे. हा एक आहे. त्यानंतर आपल्याला मिळालेले मार्क्स आणि एकूण किती मार्क्स त्या परीक्षेमध्ये होते, 1000 मार्कांचे, 2000 मार्कांचे, जे काही आहे त्याची मिळालेली टक्केवारी, पर्सेंटाईल, या गोष्टी आपल्याला लिहायच्या. आणि विशेष म्हणजे काय करायचं आहे, काळजीपूर्वक या ठिकाणी आपला जो काही प्रमाणपत्र आहे, हे बघा BEdचं जे प्रमाणपत्र आपल्याला मिळालेलं आहे सर्टिफिकेट, ते हातामध्ये घ्यायचं, त्याचा एक एक डिजिट आपल्याला व्यवस्थितपणे पाहायचा आणि या ठिकाणी जे आहे क्रमांक टाकायचा. कारण काय होतं की ज्यावेळेस आपण सर्टिफिकेट घ्यायला जातो ना, त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो, कारण तिथे मग ते प्रमाणपत्र आपल्याला देत नाही. आता ही सगळी माहिती या ठिकाणी भरल्याच्या नंतर इथे आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टचं बटन या ठिकाणी दिसतोय. मग आपण काय करून टाकायचं, या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तिथे आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करून दिल्याच्या नंतर अशा प्रकारचा एक नवीन पेज आपल्या समोर ओपन झालेला आहे, परीक्षेसंदर्भातील माहिती. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय काय विचारलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा विचारलेला आहे परीक्षा केंद्राचा जिल्हा. लक्षात घ्या, आपण कोणत्याही जिल्ह्यामध्ये सध्या राहत असू, आपलं मूळ निवास कोणत्याही जिल्ह्यामध्ये असू द्या,
आपल्या महाराष्ट्रभरामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यामध्ये एक्झाम देऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला जिथे एक्झाम द्यायची आहे तो आपण जिल्हा या ठिकाणी निवडू शकतो. बघा इथे जर का आपण निवडलं, हे पूर्ण महाराष्ट्रभरामधले जेवढे जिल्हे आहेत ते सगळे जिल्हे या ठिकाणी दाखवतो आहे. तुमची जिथेही इच्छा आहे त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकता. आता मी इथे निवडलेलं आहे. आता परीक्षा बघा, इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षा आहे तर परीक्षेसाठी ऑप्शन्स आहेत या ठिकाणी. काय काय ऑप्शन्स आहेत बघा, पेपर 1, पेपर 2, फक्त पेपर 1, फक्त पेपर 2 किंवा दोन्ही पेपर, म्हणजे तिन्ही ऑप्शन्स आहेत आपल्यासमोर. आता समजा आपण पेपर 1 to दोन्ही देतोय, पर्यायी विषय. आता पेपर 2 करिता आपली जी काही मेथड आहे त्या मेथडला आपल्याला सिलेक्ट करायचं. तर लक्षात घ्या, आता मॅथ सायन्स कोण घेणार आणि सोशल सायन्स कोण घेणार आहे, तर लक्षात घ्या, ज्यांचं ग्रॅज्युएशनला BA फायनल वर्षाला सोशल स्टडीज असेल त्यांना सोशल सायन्स घ्यायचं. ज्यांचं ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला मॅथ सायन्स असेल त्यांना मॅथ सायन्स घ्यायचं. ठीक आहे. आणि ज्यांचं लँग्वेज असेल तर त्या उमेदवाराने दोन्हीपैकी कोणतीही मेथड घेतली तरी देखील चालतं. ठीक आहे. आता मी इथे सोशल सायन्स घेतलेला आहे. परीक्षेचं माध्यम, हे बघा परीक्षेचं माध्यम एवढे सारे आहेत. आता परीक्षेच्या माध्यमाचा जो काही कॉन्ट्रोवर्सी आहे ती लक्षात घ्या. आपण समजा या ठिकाणी लक्षात घ्या, मराठी जर निवडली ना तर आपली जी काही भाषा आहे ऑटोमॅटिकली इंग्लिश येऊन जाते. आपल्याला ऑप्शन दुसऱ्या भाषेचं नसतं, लक्षात घ्या. त्याच्या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी जर का माध्यम निवडले हिंदी जर का निवडलं तर आपल्याला या ठिकाणी प्रथम भाषा हिंदी येते, दुसऱ्या भाषेला आपल्याला मराठी किंवा इंग्लिश असं ऑप्शन आलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला मराठी निवडता येतं. म्हणजे ज्या उमेदवारांना इंग्लिश नको आहे असे उमेदवार या ठिकाणी माध्यम हिंदी निवडून सेकंड लँग्वेज जी आहे मराठी निवडू शकता. आता तुमचा एक प्रश्न असेल, सर आपण जर का असं केलं तर मग आता मी जर का माध्यम हिंदी निवडलं तर पेपर हिंदी मधून येईल का, नाही येणार. लक्षात घ्या, हिंदी मधून 30 प्रश्न येतील, मराठीमधून 30 प्रश्न येतील. राहिलेले 5 विषय जे काही आहे ते देखील मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमधून येतील तुम्हाला. त्याच्यामुळे असं नाहीये की हिंदीमधून जर का आपण माध्यम निवडलं तर सगळा पेपर हिंदीमध्ये असेल, असं असणार नाहीये. त्याच्यामुळे असंही तुम्ही करू शकता. राहिली गोष्ट दुसरी की या ठिकाणी समजा आपण उर्दू निवडलं तर उर्दू निवडल्याच्या नंतर जे आहे पेपर उर्दू मधून आणि इंग्लिश मधून येणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर आपण या ठिकाणी एवढ्या ज्या काही लँग्वेजेस आहेत, बेंगाली, कन्नडा, तेलुगू, गुजराती, सिंधी, एवढ्या भाषा जर का निवडल्या तर याचाही पेपर मराठीतून येणार. फक्त एवढ्या भाषेचं 30 मार्क जे आहेत त्या भाषेत असणार. ठीक आहे. म्हणून मी या ठिकाणी हिंदी घेतोय आणि हिंदी घेतल्याच्या नंतर या ठिकाणी सेकंड लँग्वेज मराठी चूज करतो आहे. ठीक आहे. आता पुढे आपल्याला जायचं आहे. पुढे जाण्याकरिता या ठिकाणी दिव्यांगत्वाची माहिती विचारलेली आहे. जर आपण दिव्यांग असाल तर येस करा. येस केल्याच्या नंतर इथे बरीचशी माहिती तुम्हाला या ठिकाणी विचारलेली आहे. दिव्यांगत्वाचा प्रकार विचारतो तो, ब्लाइंडनेस आहे, ऑर्थो आहे, हिअरिंग आहे, मेंटल बिहेवियर आहे, जे काही आहे. ठीक आहे. आता इथे समजा जर का आपण असं लिहिलं ऑर्थो लिहिलंय, ठीक आहे, इथे दिव्यांगत्वाची टक्केवारी विचारली, लेस दॅन 40% कमी, 40% किंवा 40 पेक्षा जास्त. बघा 40 पेक्षा कमी असेल तर तुम्ही पात्र नसता. ठीक आहे. कमीत कमी आपल्याला 40% असावं लागतं. जर असेल तर ठीक आहे, नसेल तर मग इथे डायरेक्टली नो करून टाका. ही विंडो या ठिकाणी गायब होऊन जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक शिक्षक भरतीमध्ये स्वतः उमेदवारच असायला पाहिजे, दुसऱ्या उमेदवाराला चालत नाही. माजी सैनिकाची पत्नी, माजी सैनिकांचे लेकरं यांना इथे अलाउड नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे माजी सैनिक स्वतः असेल तर यस करा, अन्यथा या ठिकाणी जे आहे नो करून पुढे जा. तर जर आपण शहीद सैनिकांची पत्नी किंवा कुटुंबीय असाल तर त्याला यस केलं तरी देखील चालतं, कारण शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना लाभ मिळतो. इथे आपण नो करणार आहोत. त्याच्यानंतर परीक्षेमध्ये गैरप्रकार केलेला आहे का असं विचारलेलं आहे, तर इथे आपल्याला या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशनला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. सेल्फ डिक्लेरेशनला क्लिक करून सांगायचं आहे की माझं याच्यामध्ये समावेश नाहीये, माझं नाव याच्यामध्ये नाहीये. आणि चुकून जर का आपलं नाव असेल तर आपल्याला टीईटीचा फॉर्म भरता येत नाही. जुळा भाऊ आपल्याला आहे का, येस असेल तर येस लिहा, नो असेल तर नो लिहा. त्याच्यानंतर छायाचित्राची जी ओळख आहे ती कोणती असणार आहे, तर आपल्याला या ठिकाणी आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन आहे, वोटिंग कार्ड आहे, पासपोर्ट आहे, याच्यापैकी एक काहीतरी निवडता येतं. आपण आधार निवडूया आणि आधार निवडल्याच्या नंतर ओळखपत्राचा जो काही आयडी नंबर आहे तो आयडी कार्ड नंबर इथे टाकून द्यायचा. आणि टाकून दिल्याच्या नंतर इथे आपल्याला पुन्हा एकदा सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आता ते सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी दस्तऐवज आपल्याला अपलोड करायचा आहे. अपलोड करण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स आहे. डॉक्युमेंटच्या पूर्वी आपल्याला एक काम करायचं आहे की बघा या ठिकाणी हे लिहून दिलेलं आहे. खालील मजकूर जो आहे स्वतः आपल्याला उमेदवारांना या ठिकाणी जे आहे आपल्या हस्ताक्षरामध्ये लिहून द्यायचं आहे. हे बघा हे एक तर इंग्लिशमध्ये लिहा किंवा मराठीमध्ये लिहा, ॲज इट इज एका कोऱ्या कागदावर आपल्याला लिहायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन म्हणतो ना पण टेट फॉर्मच्या वेळेस देखील आपण भरला होता त्या पद्धतीने ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं. आणि लिहिल्याच्या नंतर या ठिकाणी बघा एक तर आपला फोटो अपलोड करायचा. इथे फोटोची 13 KB ते 51 KB दरम्यान आपली साईज असली पाहिजे. त्याच्यानंतर आपली सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करून द्यायची आहे.
चा पुरावा आयडेंटिटी प्रूफ या ठिकाणी जे आहे आपल्याला अपलोड करून द्यायचा आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन आता वरचा जो काही मजकूर आहे ना जो आपण स्वतः लिहिलेला आहे तो स्वतः लिहिलेला मजकूर या ठिकाणी अपलोड करायचा लिहिलेलं पेज आपल्याला अपलोड करून द्यायचं त्याच्यावर क्लिक केलं की आपल्याला ती फाईल अपलोड करायला सांगतं ते जर का अपलोड झालेलं असेल तर अपलोड झाल्याच्या नंतर फक्त आपल्याला या ठिकाणी एकदा टिक करायचं आहे किंवा मी माझी जी संपूर्ण माहिती आहे ती व्यवस्थितपणाने दिलेली आहे माझा टीईटी फ्रॉड लोकांशी किंवा त्या प्रकरणाशी संबंध नाहीये तसं असेल तर माझी जी काही निवड आहे सर्टिफिकेट आहे ते देण्यात येऊ नये रद्द करावं वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्यानंतर आपल्याला काय करून टाकायचं तेवढं झाल्याच्या नंतर शो प्रिव्ह्यू वर आपण जाऊ शकतो शो प्रिव्ह्यू वर जर का आपण क्लिक केलं ना तर अशा प्रकारे आपल्या समोर विंडो येऊन जाते इथे फोटो येऊन जातो इथे आपला जो फॉर्म आहे त्या फॉर्मची डिटेल आपल्याला या ठिकाणी विचारलेली दिसत आहे बघा इथे उमेदवाराच्या आईचं नाव उमेदवाराचं स्वतःचं नाव व्यवस्थितपणाने आपल्याला चेक करून घ्यायचं नावात बदलाची स्थिती असेल आपला कॉन्टॅक्ट नंबर आपला जीमेल आपली जी डेट ऑफ बर्थ आहे ती व्यवस्थित आहे का सगळं एकदा क्लिअर करून बघायचं आहे जर इथं काही चुकलेलं असेल तर इथे एडिट फॉर्म म्हणून ऑप्शन आहे इथे एडिट वर जायचं आणि आता सगळं व्यवस्थित जर का असेल तर मग आपल्याला प्रोसीड टू पेमेंट याच्यावर क्लिक करून द्यायचं आहे पेमेंटसाठी आपल्याला पुढे जायचं आहे आपण प्रोसीड टू पेमेंट करूया बघा आता हे प्रोसीड टू पेमेंट करत असताना देखील ना आपल्याला या ठिकाणी आणखीन एकदा विचारलेलं आहे तपशील बघा तपशिलामध्ये त्याने कॅन्डिडेटचं नाव डेट ऑफ बर्थ एक्झाम सेंटर एक्झामचं मीडियम त्याच्यानंतर जे आहे सेकंड लँग्वेज एकूण फीस आपलं जेंडर कॅटेगरी एक्झाम कोणता अप्लाय करताय हे सगळं दिलेलं आहे मॅटर एकदा आपल्याला क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं आहे ठीक आहे क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि सगळं जर का व्यवस्थित असेल तर परीक्षा शुल्क भरा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आता परीक्षा शुल्क भरा यासाठी जे आहे भरल्यानंतर उमेदवाराला अर्जाची माहिती बदलता येणार नाही हे कन्फर्मेशन विचारत आहे त्याला आपण येस करून द्यायचं येस करून दिल्याच्या नंतर थोडीशी प्रतीक्षा करायची आहे इथे पेमेंटचं ऑप्शन या ठिकाणी दाखवतो आहे क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग यूपीआय किंवा QR कोड जे आपल्याला इझी जाईल ते आपल्याला या ठिकाणी घेता येतं QR कोड जरी घेतला आपण तर QR कोड देखील या ठिकाणी आपण घेऊ शकतो इथे आपल्याला भीम UPIचं घेतलं मेक पेमेंट जर का केलं असा QR कोड त्या ठिकाणी दाखवतो याला आपल्याला स्कॅन करून घ्यायचं आणि मेक पेमेंट करून घ्यायचं आहे आता पेमेंट झाल्याच्या नंतर एक गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी विशेष काळजी घ्यायची आहे की पेमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला आपला जो काही फॉर्म आहे तो व्यवस्थितपणाने पीडीएफच्या स्वरूपामध्ये डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला फॉर्म आपल्याला या ठिकाणी जे आहे प्रिंट आउट देखील करून घ्यायचा आहे ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे अगदी सोपा फॉर्म आहे त्याच्यामध्ये फक्त चुका होऊ देऊ नका एक एक स्टेपला आपण व्यवस्थितपणाने बारकाईने काळजीपूर्वक पहा जेणेकरून आपला फॉर्म हा अचूक पद्धतीने भरला जाईल आता हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊन गेलेला आहे कारण बोलता बोलता बऱ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगाव्या लागला फॉर्म एकदा भरणं झालं की आपण आपल्या अभ्यासाला लागून जा आणि तुमच्या अभ्यासाला मार्गदर्शन म्हणून जे आहे या ठिकाणी मिशन टीईटी ऑनलाईन बॅच आहे या बॅच मध्ये 100% तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही कारण जे आहे या ठिकाणी जर तुम्ही कॉम्बो बॅच जरी घेत असाल तर 23 नोव्हेंबरला आपली टीईटीची परीक्षा आहे आणि डिसेंबरला सीटीटीची परीक्षा आहे तुम्हाला दोन्ही परीक्षांसाठी जे आहे सहजपणाने मार्गदर्शन मिळणार आहे प्ले स्टोअरला जा मास्टर टीचर नावाचं ऍप डाउनलोड करा महाराष्ट्रामधलं सर्वोत्तम अशा प्रकारचं व्यासपीठ मास्टर टीचर आहे हा लोगो बघा आणि डाउनलोड करा आणि हो या व्हिडिओच्या खाली आपल्याला जर का आणखी काही शंका असेल तर नक्की कमेंट करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओला फॉरवर्ड करा आणि बॅच जॉईन करा 20 सप्टेंबर पासून ऍक्च्युअल लेक्चरला सुरुवात होते आहे त्याचे डेमो लेक्चर आपल्याला या YouTube चॅनलला पाहायला मिळते